5 मिनिटात येतो म्हणून निघाला होतात ना, अजून पत्ता नाहीये तुमचा. कधी येणार आहात घरी? हे म्हणजे ना कमवायचं 0 आणि घालवायचं 1000 असं आहे तुमचं. ते काय नाही, तुम्ही ना आत्ता ताबडतोब घरी या, मग बोलूया. नाही याच तुम्ही, ठेवा फोन. आत्या, अगं आजी तू एवढं का घाबरलीस? डोकं फिरलंय का तुझं? आत्या, गंमत केली का? अगं आजी, माझी टोमी फक्त तुला हाय बोलायला आली होती. आत्या, चिल, शांत हो जरा. वेदा, काय झालं? अगं मी फक्त त्याची मस्करी केली, माझ्यावरती चिडली. अरे बापरे, बाहुलीला काही झालं नसेल ना? या बाहुलीवरच तर सगळा खेळ आहे. नर्मदा, लहान मुलांशी कसं वागावं कळत नाही तुला? अक्कल नाहीये? बाहुली का फेकलीस? माझ्यावर आवाज चढवायचा नाही वहिनी, आधीच सांगते. तुमच्या लाडक्या नातीने काय केलं माहितीये का तुम्हाला? नर्मदा लहान आहे, ती चेष्टा केली असेल तिने. बाहुलीला काही झालं असतं म्हणजे? बाहुली आहे ना ती, मग एवढ्या का पुळका आलाय? हे म्हणजे असं झालं, जादूगराचा जीव त्या पोपटात आणि तुमचा जीव या बाहुलीत अडकलाय. अडकलाय का? नर्मदा, ही वेदाची आवडती बाहुली आहे. मग वेदाची आहे ना, तुमची असल्यासारखं का वागताय? तुमची नात मला घाबरवते आणि लेक माझ्यावर हसते. चांगलं चाललंय सगळं. अनन्या, आई, वेदा सहज खेळ खेळत होती, भास. खेळ? हा कसला खेळ आहे ग घाबरवण्याचा? घाबरून जीव जाईल एखाद्याचा. मला तर असं वाटायला लागलंय काळी जादू झालीये, नाहीतर एखादी चेटकीन शिरली आहे या घरात. हो आत्या, असं काय बोलताय? वेदा इथे आणि ती फक्त खेळत होती ना. हे असले खेळ? आणि ही बाहुली इतकी महत्वाची आहे का? मी असल्या 10 बाहुल्या आणून दिल्या असत्या. त्यासाठी पैसे लागतात. ते पण दादासाहेबांकडेच मागणार आहेस का? बास वहिनी, बास. मी लाचार नाहीये आणि आता तर मी 1 मिनिट सुद्धा या घरात राहणार नाहीये. नर्मदा, जे काय करशील ते विचार करून कर, कारण यापुढे दादासाहेब आपल्या भांडणात पडणार नाहीयेत. नाही तर बोलशील आणि खरंच घराबाहेर जावं लागेल. आईसाहेब, मी बोलते आत्यांची. वेदा,
काही नाही हं? काही होत नाही. गुड गर्ल ना तू. गुड गर्ल. सगळं ठरल्यासारखंच चाललंय. मीराचा केस मिळाला, रक्ताचा विधी झाला. आता वेळ घालवून चालणार नाही. आज रात्री मार्जरीकडे जावंच लागेल. मंजिरी, आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये निवांत काम झालं. नाहीतर एरवी सतत घरचं टेन्शन असतं काही ना काहीतरी. आणि अथर्वचाही ऍक्सिडेंट तर पहिलाच दिवस ऑफिस मधला आज. पण तोही रिलॅक्स वाटत होता. म्हणजे हात हलवायला थोडी अडचण होत होती त्याला, पण डॉक्टर म्हणालेत की जर का अशीच हालचाल करत राहिला ना तो, तर हात लवकरात लवकर बरा होईल म्हणून. काय झालं, काय शोधतेस का? नाही काही नाही. एवढी अस्वस्थ कायस? अच्छा, अजूनही तू मायाचा विचार करतेस का? मंजिरी, खरं तर मायाला आपण खूप लहानपणापासून ओळखत होतो. आपल्याच अनाथाश्रमात वाढली ती. तेव्हा तर तिला बघून मला वाटायचं ही अंबिकाची जुळी बहीणच आहे की काय. म्हणून आपण तिला आपल्या घरात आणलं. पण तिला घरात आणणं हीच सगळ्यात मोठी चूक होती आपली. त्या मायापायी आपण आपली अंबिकासारखी सून गमावली. नशीब नंतर मीरा अथर्वच्या आयुष्यात आली आणि त्या दोघांचं लग्न झालं. जर का अथर्व आणि मायाचं लग्न झालं असतं तर फारच मोठा गोंधळ झाला असता. असो, मी आवरून येतो जरा. थांबा, काय झालं? एक मिनिट थांबा. तुमचा डावा पाय पुढे करा. का? करा म्हणते ना. अरे, काय काय करतेस तू? थांबा हो. केस? हो, सुनीता हो आजकाल नीट साफसफाई करत नाही आणि पगार वाढून हवे त्यांना. मी बाहेर टाकून येते केस. तुम्ही आवरून घ्या. काय झालंय म्हणजे? केस